नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार चॅनलवर। राज्यात मान्सूनचा प्रवास 5व्या दिवशीही रखडलाय, पण विदर्भात उद्यापासून पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज आणि उद्या म्हणजेच 2 आणि 3 जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। बुधवारी म्हणजेच 4 जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे, खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे। राज्याच्या इतर भागात सोमवार ते शुक्रवार म्हणजेच 2 ते 6 जून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मात्र राज्यात मान्सूनचा प्रवास थबकला आहे। मे 28 रोजी मान्सूनने मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली पर्यंत मजल मारली होती, पण त्यानंतर मान्सूनचे प्रवाह मंदावले आणि त्याचा प्रवासही रखडला आहे। आजही मान्सूनची सीमा मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात स्थिर आहे। गेल्या 3 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे। विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असला तरी सर्वदूर पावसाचं प्रमाण कमी आहे। हवामान खात्याने पुढील 5 दिवस म्हणजे 7 जून पर्यंत राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे। काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यताही आहे। तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे, शेतीच्या कामांवर काय परिणाम झालाय, कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। तसेच अधिक माहिती आणि शेतीविषयक टिप्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर उपलब्ध आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटसह। धन्यवाद।